मतदारसंघ हा तसा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला, परंतु 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि मतदारसंघ राखीव झाला। त्यावेळेपासून भाजपनं तिथं बस्तान बसवले। तासगाव तालुक्यातील पेडगावचे रहिवासी असलेल्या आणि जतमधून आमदार झालेल्या भाजपच्या सुरेश खाडेंनी येथे चांगलंच बस्तान बसवले। गेल्या 3 निवडणुकीत त्यांना म्हणावा तसा तगडा विरोधक मिळाला नाही, किंबहुना अजूनही कोणी तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात तयार नाही। मुळात मिरज मतदारसंघ कोणाच्या वाटणीला हे अजून निश्चित नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा गट तिन्ही पक्षांना हा मतदारसंघ हवा आहे, परंतु ताकदीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही। त्यामुळे या मतदारसंघात आता बाहेरून ताकदीचे उमेदवार आणावेत असं सर्वच पक्षांना वाटू लागले आणि त्या दृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली। गेल्या लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघानं अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना चांगलाच हात दिला। त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली, तर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी गर्दी वाढू लागली। परंतु ताकदीचा आणि नव्या चेहऱ्याच्या शोधात महाविकास आघाडी आहे। या मतदारसंघात काँग्रेसचं आणि पर्यायानं विशाल पाटील, जयश्री पाटील यांचा चांगला गट असून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनाही मानणारा तिथं मोठा गट आहे। शिवसेनेची इथे मोठी ताकद आहे। पूर्वीपासून शिवसेना हाच इथे विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आहे। एकेकाळी बजरंग पाटील यांच्या रूपानं 2 नंबरवर असणाऱ्या या पक्षाकडेही सध्या अनेकांनी उमेदवारीची मागणी केली। मिरज मतदारसंघ राखीव असल्यानं राज्यातील अनेक नेत्यांनी मिरजकडे लक्ष देण्यास सुरुवात केली। शिवसेनेची मुलुख मैदान तोफ सुषमा अंधारे यांचं नाव सर्वात अग्रेसर आहे। शिवसेनेतर्फे त्यांना येथून उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत। त्याचबरोबर हातकणंगलेचे जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनीही आपला मोर्चा इकडे वळवला आहे। त्यामुळे स्थानिक इच्छुक उमेदवारही गोंधळून गेले आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटणीला गेली। त्यामुळे बाळासाहेब होनमारे हे स्वाभिमानीच्या तिकिटावर उभे राहिले, तरीही सुरेश खाडेंनी सुमारे 31,000 मतांनी विजय मिळवला। 2014च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकाविरोधात उभे राहिले। भाजपतर्फे सुरेश खाडे, काँग्रेसकडून सिद्धेश्वर जाधव, शिवसेनेकडून तानाजी सातपुते तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब होनमारे उभे राहिले। तर चौरंगी लढतीत मतांची मोठी विभागणी झाली आणि सुरेश खाडे 64,000 मतांनी विजय झाले। 2009च्या गणेशोत्सवामध्ये मिरजेत मोठी दंगल झाली। याचा परिणाम जिल्ह्यातील सांगली आणि मिरज मतदारसंघात तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात झाला। तेथे पहिल्यांदा उभे राहिलेले भाजपचे सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब होनमारे यांचा पराभव केला। गेल्या 3 निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश खाडेंची आता ताकद वाढली आहे। पक्षानेही त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या गळ्यात पालकमंत्र्यांची माळ टाकली आहे। भाजपमध्ये उमेदवारीसाठी धुसफूस असली तरी खाडेंनीही मोठी फिल्डिंग लावली। त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी राज्यस्तरावरून हालचाली सुरू झाल्या असून इचलकरंजीचे राजीव आवळे आणि सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा सध्या तरी सुरू आहे। मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत 4 वेळा कुणीच निवडून आलं नाही। 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हक्काचा काँग्रेसचा असणारा मतदारसंघ भाजपकडे गेला। गेल्या 3 निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक प्रयोग करून पाहिले, परंतु खाडेंच्या पुढे कुणाचंच काही चाललं नाही। परंतु मिरज मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर आजपर्यंत 4थ्या वेळी कोणीच निवडून आलेलं नाही। सुरुवातीच्या काळात गुंडू दशरथ पाटील उर्फ GD पाटील यांची हॅट्रिक झाली। त्यानंतर मोहनराव शिंदे आणि सुरेश खाडे यांची हॅट्रिक झाली, परंतु 4थ्या वेळी कुणीच निवडून आलं नाही। शरद पाटील, हातीश धतुरे हे 2 वेळा निवडून आले। त्यामुळे मिरजेचा राजकीय इतिहास मोडून 4थ्या वेळी सुरेश खाडे निवडून येतात की मिरजकर आपला इतिहास कायम ठेवतात हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा।